गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर मी तुमचा लाडका ओंकार आणि आज आपण चाललोय चहा प्यायला. माहित नाही एवढी मोठी पोलिसाची गाडी घेऊन आणि हेच बघू शकता. अरे मी माझी बारकी गाडी घेतो ना. बस बाबा चल. मी गरीब आहे बाबा, बारकी गाडी घेतो माझा मी. हे यार चल घर बस. काय कळलं नाही ह्यांचं. जाऊ द्या जाऊ द्या. परत सोडणार का मला इथे? ते म्हणतोय तर. हा? अरे बाबा सोडलं म्हणजे बस माझा शब्द आहे. नाही तुझा शब्दावर राहू नको, माझा शब्द आहे. ए बाबा तुम्हाला सोड वापस बाबा, तुम्ही कुठे जायचं तिकडे जा. गाईज मला काहीच कळलं नाही. मग आता मी चाललो होतो घरी, ह्यांनी चालवलं कुठं माहिती नाही. आता चहा प्यायचा आहे पण माझा मी गाडी गेलो असतो ना रे. अरे बाबा चल तू ते थांब जरा, चिडचिड होते माझी. कसली चिडचिड होती? डोकं आहे का चिडचिड व्हायला तुझं? हा. सो गाईज आम्ही चाललो आता चहा प्यायला. मला माहित नाही कुठे चाललोय, हे नेतील तिकडे मी जाणार आहे. पण तुम्ही लॉग मात्र बघत राहा, एन्जॉय करत राहा, कारण तुमच्यासाठी काही ना काही नवीन मी नक्कीच घेऊन येत राहील. सो आता बघू शकता तुम्ही अशा काहीतरी रोडने आम्ही चाललोय आता. आणि इकडे बघू शकता तुम्ही, आम्ही आहे आता सुभद्रा मॉलच्या पाठीमागे आणि या गर्दीतून आम्हाला जायचंय आता. हे नाही बसत, नाही बसत. बघू थांब. काका मागे घ्या हो थोडी. दादा घासवा थोडी, याला घासवा अलीकडे. आमच्या गाडीला मारा थोडे टच मारा का टच. मालकाचे आमच्या जरा फटू द्या, दिवसभर आम्हाला जगू द्यायला झालाय. हो मालक बोला काय म्हणताय? संध्याकाळी थाई लावताय ना आमच्यासाठी? अरे कोणते? कोणती बी लावा, मोकळी नुसती मोकळीत लावा, आम्ही खाणं घरनं डबा आणतो. हा तसं म्हणा. हो गाईच. काका घ्या की थोडी मागे घ्या हो तुमची, थोडी थोडी. ट्रॅफिक पोलीस मध्ये उभा करायला चला चला. सो गाईज आता आम्ही आता आमचं ट्रॅफिक एवढं काही जास्त नसतं आमच्या बारामतीचं, पुण्याचं जास्त असतंय. पण आता आम्ही फायनली चाललोय. तू पुढे बघ, काही व्यवस्थित चालले. सो गाईज आता, अरे एसी बेस आहे का नाही तुमच्या गाडीत? गाडीला एसी नाही. आईच्या गाव, मी काच उघडतो थांबा. वा वा, फॅन लावलाय. वाव काही एसी लावली. काका असू द्या दमाने, या नाही काय विषय. याला थांबवायला आपण, येऊ काय मोठा झालोय. सो गाईज फायनली आता आम्ही चाललोय चहा प्यायला. कुठल्या चहा चाललोय आपण? दुधाच्या चहाला का? चालतंय ओके. काय कधी सरळ बोलणारच नाही, आमची पद्धतच नाही सरळ बोलायची एकामेकीला, त्यामुळे जाऊ द्या. मीच विचारलं, माझी चूक झाली. सो जाऊ द्या गाईज. काय झालं मालक? रस्सा खत्म हो गया है और जाने का है मारने के लिए. तो अब कब जाएंगे हम? अभी चाय पीने के बाद उधर ओके ओके ठीक आहे. पण केला होय. So guys, त्याला आले काहीतरी काम, पण जाऊ द्या. काम इम्पॉर्टंट आहे, बिझनेस इम्पॉर्टंट आहे. बाकी गोष्टी काय बघतो होत राहील दिवसभर, काय प्रॉब्लेम नाही. सो त्याला व्हिडिओ एडिट करायचा, प्रमोशनचा असला मस्त बनवलाय आम्ही. अच्छा मी करे मुद्दामून करते, मुद्दामून. अरे आवाज कमी कर. कसं आहे, मी मालकाची तारीफ केली, माझी चुकीच झाली. मालक कामचा निवड चू आहे चू. आम्ही आलो आता बाहेर आणि आता चहा प्यायला चाललोय. आणि काही असा पावसाचा काहीतरी माहोल झाला, एकदम मस्त असं वातावरण झालं. ते मला दाखवतो, असं एकदम थोडा 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 रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय. आणि त्यात आलोय आम्ही चहा प्यायला. सो प्रत्येक डे, प्रत्येक मुवमेंट एन्जॉय केला पाहिजे. थांबलेत माझ्यासाठी आता हे दोघं. चहा तर नाही पिणार मला सोडून. काहीच फुल गर्दी चहाला इथं. आकाश टी कॉर्नर फुल गर्दी, फुल. अरे हेच प्रमोशन मारू आपण. अरे इथलंच प्रमोशन. आज आम्ही आलेलो आकाश टी कॉर्नरला. गर्दी बघ. चहा टाकू, चहा कसा आहे बंद करा. आयला सगळ्यात आता पिऊया चहा. तर मी आता आलोय आपल्या मित्राच्या हॉटेलला, जिथे की आपल्याला शूट करायचं थोडंफार. आणि तुम्ही बघू शकता इकडे बसलेत यश आणि यशचा मित्र, आणि इकडे आशिष भैया. त्याचं चाललंय जरा फोनवरती बोलणं. तर आता आपल्याला करायची इथे रील शूट, जे की आपला कंटेंट आहे थोडाफार, आणि व्लॉग आपला कंटिन्यू होत राहील. हे बघू शकता आहे हॉटेलचा मालक. आणि इकडे असं खूपसुरत असा अँबियन्स वगैरे आहे, बैठक व्यवस्था खूप छान आहे. तुम्ही भेट देऊ शकता यायचं असेल तिथं हॉटेल पुष्पाईला, जे की आपल्या MIDCच आहे. हे काय प्रमोशन व्हिडिओ नाही, पण आपल्या दोस्तातच आहे, त्यामुळे तुम्ही येऊ शकता एकदा. मुर्गा थाळी सगळ्यात बेस्ट आहे. तो बघूयात आता कसं होतंय आपली रील वगैरे. तर आता आपली ते भांडणं लागले उमेश कसं शूट करायचंय, काही शूट चालू आहे आता. सगळीच आमचं झालं आता एक रील शूट झाली आणि अजून एक करायचं. बघू शकता इकडे यशला भेटलेत त्यांचे धाराशिवचे कोणतरी, म्हणजे यश धाराशिवचा आहे, त्यांच्यातलं कोणतरी भेटले, त्यामुळे त्यांची आता जमली गट्टी. आणि जाऊ द्या आपण येऊयात आता इकडे आतमध्ये. तर इकडे पण बघू शकता पब्लिक आता यायला लागली आणि आपला लॉग राईड कंटिन्यू होत चाललाय. त्याला धडकशील
हा असा कॅमेरा घेऊन फिरतोय जसं काय मी तिथं माझं स्पीच चाललंय. प्रमोशन व्हिडिओ नाही बनवत मी. तू कुठं चाललाय तिकडे तिकडे? हा हॉटेल मालक आहे आणि पहिल्या वेळेस आमच्या रील मध्ये काम केलंय आज. तर एक त्याला रोल तुम्हाला दिसला आता ते पुढच्या रील मध्ये. पहिले एक रील शूटला आम्ही त्याला घेतलेला आणि खतरनाक कामगिरी केली या. त्याला जास्त काय डायलॉग नव्हते पण राप्टिक डायलॉग होते त्यासाठी. सो बघा तुम्ही आता नंतर रील मध्ये दिसेल तुम्हाला. बघायच आता मस्तपैकी आम्ही जेवणार आहे आणि साधं सुद्धा जेवण ते नाही होणार. काही दुसऱ्याच्या हॉटेलला आल्यावर कसं बघायचं तुला तमीच नाही का? कळत नाही का? मॅनर्स नाही का तुझ्यात? मॅनर्सलेस लोक. दुसऱ्याचं नाही आपलंच आहे, दुसऱ्याचं कुणाचं नाही. झालं आता काय ते वाजवतच बसणार आता. Guys, आता आमचं झालं शूट वगैरे कम्प्लीट. तुम्हाला दाखवतो बाहेर काय माहोल झालाय आता. असं काहीतरी बाहेर आता हॉटेलचा माहोल झालाय आणि आता आम्ही आखले नियोजन आणि मस्तपैकी आम्ही आता जेवण वगैरे करणार आहे. मग त्यानंतर नाही इथंच लॉग एंड होईल आमचं. एवढ्या गोष्टी आता बनतील इथं. सो बघू शकता काय म्हणायचं तुला यश? माझे स्क्रिप्ट बघा मुलांनो, ह्याच्यापेक्षा चांगले माझे असणार. Guys, पहिल्यांदा यशने अशी काहीतरी स्क्रिप्ट सुचवली जे की त्याला वाटतंय की खूप त्याला व्ह्यूज जाणार आहे. त्याच्या आधी एकदा सुचवली होती तेव्हा म्हणलं 10 की जाणार आहेत पण झालं असं 1000च नाही गेले. एवढा कॉन्फिडन्सनी म्हणलेलं की 10,000 तर जाणार 10,000 तर जाणार 1000 व्ह्यूज वर अडकलं तर 1000. गाईज आम्हाला सापडला यश चॅटिंग करत होता कोणासोबत तरी पण तो म्हणतोय की सांगू नको आता घरापर्यंत जातोय माझ्या. तर आम्हाला सांग फक्त आम्ही नाही घरापर्यंत सांगत. हो बाईसब खतरनाक खतरनाक. आधी 12वीचा अभ्यास कर. यश किती गडबड करणार आहे त्याला जेवण सुद्धा सुचवणार मेसेज आलाय बहुतेक त्याला. हायकमांडचा मेसेज आला तर का तो करायला ना. जाऊ दे मरू दे आपण पण इग्नोर मारू. आपल्याला इग्नोर मारतोय तो. हे गेलास तेल लावत चल जा निकल जा. तुझं काय बाबा? माझी स्पीक आयडी तुझीच फेक आयडी का? आई शपथ. अवघड झालं म्हणतोय. तो यशच्या हातलामध्ये नाही रे. तुम्ही बघू शकता इथं काहीतरी असं फ्राय आले आणि असे भिडलेत. अरे येऊ द्या तर रे ती बॉय काय म्हणला कृष्ण. असले कार्यकर्ते आहेत खतरनाक. तो बघतोय का तू? लागले जेवण खूप वेट केला जवळपास आता 9 वाजता आले. हे दोघं तिकडे कांद्यावरच भिडले. कांदा खाता काय नुसतं? हाय हाय घेतलेत पीस घेतलेत. आता कंट्रोल करायला भूक लागली. आशिषमुळे एवढा वेळ गेलाय. यश कर सुरुवात. काय नाही ताकदी पण आणलं का मला कशाला मारलं पाहिजे? त्यांनी काही एवढा वेळ लावला उलट मला अजून घरी जायचं किती अजून 1 तास लागणार आहे. डायरेक्ट ताट घ्यायचं ताटात डायरेक्ट एकदम रस्सी काय असेल ते एकदम टाकायचं. ह्या टाईपची पद्धत एकदम बेस्ट. असं डिश मध्ये वगैरे मजा नाही आणि असं डायरेक्ट याच्यात वरलं का नाही एकदम भाकरी चुरून टाकायची आणि एकदम ओके नियोजन होऊन जाते. काय कृष्णा असं भारी वाटतं का? डिश मध्ये खायला भारी वाटतं एकदम. हा एकदम गावठी स्टाईल असं एकदम भारी वाटतं. बघू शकता एकदम असा रस्ता बसलाय ह्याच्यात एकदम भाकरी वगैरे अशी एकदम चुरायची ह्याच्यात आणि डिरेक्ट सुरू करा जेवण आणि त्यानंतर कंटिन्यू. सो गाईज ऑलरेडी खूप लेट झाले. सो आजचा करतो मी व्लॉग इथंच एंड. पण तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रेम खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या लाडक्या भावासाठी. तुम्ही प्रेम द्यायला कुठे कमी पडू नका. मी तुमच्यासाठी मेहनत करायला कुठेच कमी पडणार नाही. सो नक्कीच भेटतो त्याच्या व्लॉग मध्ये. तब तक केले बाय बाय.